नागपुर के आराध्य देव एवं प्राचीन स्वयंभू श्री गणेश मंदिर हिल स्टेशन रोड सीताबड़ी नागपुर में प्रतिवर्ष पौष में तिली चतुर्थी के अवसर पर यात्रा का स्वरूप मिलता है। तिली चतुर्थी इस साल शुक्रवार 17 जनवरी को आ रही है। संस्था की ओर से विशेष आकर्षक लाइटिंग की गई है और श्री को पंकज अग्रवाल वर्धमान नगर नागपुर द्वारा आकर्षक फूलों से सजाया गया है। साथ ही भक्तों को 900 किलो रेवड़ी प्रसाद वितरित किया जाएगा। इस अवसर पर यातायात पुलिस विभाग सीताबड़ी थाना विशेष शाखा पुलिस का पर्याप्त सहयोग रहने वाला है। इसके साथ ही नागपुर नगर निगम, बिजली विभाग, मेडिकल टीम, फायर ब्रिगेड, रक्षा विभाग, मॉडल हाई स्कूल का भी भरपूर सहयोग है। या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना सभेत आमंत्रण करलेलं आहे। त्याबद्दल तुम्ही सगळे आले त्याबद्दल धन्यवाद। स्वागत करतो त्यांचं। आज आमच्या इथे 17 तारखेला पोषात मोठी तीन असते आणि त्या निमित्त आपण व्यवस्थेबद्दल इथे बोलणार आहोत। आणि प्रमाणात भाविक लोक येतात। या यात्रेचे म्हणजे यात्रेमुळे यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं। ही 17 जानेवारी 2025 ला असते। बनवलेली आम्ही आमच्या विश्वासाची त्यात सगळ्यांचे गाभारा वगैरे सगळे आमच्या जवळ गाभारा समिती, स्वागत समिती, प्रसाद समिती, खानपान समिती, वैद्यकीय समिती, सुरक्षा समिती, दान कक्ष समिती, आवागमन समिती, वाहनतळ समिती, स्टाफ समिती आणि व्यवस्था समिती अशा 10 समित्या आम्ही विश्वस्तांनी बनवल्या असतात। या विश्वस्त आणखीन जवळजवळ 400 स्वयंसेवक आणि त्यांचे प्रमुख 40 हे 40 प्रमुख या 400 लोकांना कंट्रोल करतात। त्याच्यानंतर पोलीस आपले बर्डी पोलीस स्टेशन, बाकी सगळे कॉर्पोरेशन, मॉडेल हायस्कूल ग्राउंड, नंतर वाहतूक विभाग हे सगळे या इथे एकत्र येतात। जवळजवळ 100 स्टाफ असतो आपल्या पोलीस लोकांचा। मंदिराकडून मॉडेल हायस्कूल समोरील रस्त्यावर चप्पल जोडा स्टँड व मॉडेल हायस्कूल ग्राउंडवर पिण्याचे पाण्याची सोय, जयस्तंभावरून येणाऱ्या असे 2 स्वतंत्र मार्ग राहतील। या प्रवेशद्वार पासून बाहेर पडेपर्यंत कोणत्याही ठिकाणी भाविकांना थांबण्याची वा क्रॉसिंग करता येणार नाही। दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रसाद व्यवस्था बाहेर जाण्याच्या मार्गावर स्त्री पुरुषाकरिता स्वतंत्र करण्यात आलेली आहे। उद्योग क्षेत्र नंतर सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, पोलीस चौकी या व्यवस्था राहतील। वैद्यकीय दिलीप शाहकार गणेश मंदिर टेकडी संस्थेच्या सचिव आहे। 17 तारखेला ही पौषात जी चतुर्थी तिला खूप मोठे स्थान असतं। आमच्या मंदिरात यात्रेचं स्वरूप तयार होतं। त्या दिवशी सकाळी 4 वाजता आमचे प्रमुख पाहुणे श्याम सुंदर अग्रवाल हे हल्दीरामचे मालक आहेत, त्यांच्या हस्ते होणार आरती होणार आहे। आणि त्यासाठी आपण आज जो गर्दी येणार आहे त्या गर्दीच्या हिशोबाने आम्ही संस्थेने जवळजवळ 100 पोलीसवाले तैनात केलेले आहेत। त्यानंतर 400 स्वयंसेवक आहेत आणि त्या 400 स्वयंसेवकाच्या वरती 40 स्वयंसेवक प्रमुख हे सगळे तिथे राहून प्रत्येक भक्ताला दर्शन व्यवस्थित कशा प्रकारे होईल याची दक्षता घेईल। आणि आमचा संस्थेकडून हे एक विनंती आहे भक्तांना की येताना एक तर म्हातारे किंवा लहान मुलं यांना आणता न आलं तर बरं होईल, कारण की गर्दी खूप असते त्याच्यामुळे। आणि तसंच येताना हार, फूल, प्रसाद हे आणू नये, कारण की त्यामुळे तुमचे दोन्ही हात बिझी असतात आणि देवाला हात जोडायला तुमचे हात रिकामे राहत नाही आणि बाकीच सुरक्षेच्या हिशोबाने जे चोरी वगैरे होते ती होणार नाही। या दृष्टीने आम्ही एक भक्तांना एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की बा या सगळ्या गोष्टी तुम्ही आणल्या आणि आणलंही कोणी तर आम्ही हे गेट जो आमच्या मंदिराच्या गेटजवळ ते आम्ही कलेक्ट करून नंतर तो प्रसाद म्हणून वाटला जाईल। 900 किलो रेवडीचा प्रसाद वाटण्यात येत आहे। हे मंदिराच्या सौजन्याने आहे की कोणी भक्तांकडून? 900 किलो रेवडी ही आमच्या संस्थेकडून वाटल्या जाते आणि दरवर्षीप्रमाणे आणि तसेच VIP जे पासेस आहे आम्ही जे वाटतो त्याचे जे एक VIP चा वेगळा एक आपण मार्ग केलेला आहे। तिथून सगळे VIP जाईल
आणि प्रत्येक आपला जेंट्सचं वेगळं आहे, लेडीजचं वेगळं आहे. जर जास्त गर्दी झाली मंदिराच्या मध्ये लेडीजची म्हणा किंवा माणसाची, जिथे जास्त म्हणजे लेडीजची जास्त गर्दी झाली तर आम्ही मग त्यांना माणसांना थांबून पुरुषांना थांबून आम्ही लेडीज मध्ये टाकून ते करतो. जास्तीत जास्त दर्शन कसे होईल याचा प्रयत्न आम्ही करतो. तसंच या मानस चौकापासून तर बर्डी रेल्वे स्टेशन पर्यंत कुठल्याही प्रकारचं टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आतमध्ये यायची परवानगी दिली नाही या पोलीसवाल्यांनी सगळ्यांनी. त्याच्यामुळे लोकांनी जे गाडी आणखी प्रवेश हा सगळं त्या माहेश्वरी रोड ते म्हणजे आपल्या मानस चौकापासून तर 0 माईल्स पर्यंत आपण आपल्या गाड्या ठेवण्यात येईल. तिथे आमचे स्वयंसेवक राहील, त्यांना मदत करेल गाडीच्या पार्किंग करायसाठी. चोरीचं प्रकरण झाल्या नाही पाहिजे यासाठी आपण मंदिर परिसरामध्ये किती कॅमेरे लावण्यात आले? चोरी की या प्रकरण होऊ नये म्हणून आम्ही जवळजवळ आमच्या पूर्ण परिसरात म्हणजे प्रत्येक परिसर आमचा तिथे कव्हर असे 52 ते 53 कॅमेरे आम्ही लावलेले आहेत. त्याचप्रमाणे सगळ्यांचे त्याचं मॉनिटरिंग पण होईल. आणि तसंच आपल्या तुमच्या सीसी आपल्या त्या स्क्रीनवर आम्ही प्रत्येक व्यवहार किंवा प्रत्येक हालचाली आम्ही त्याच्यावर दाखवणार आहे. त्याच्यामुळे एक इथे आमचा स्क्रीन असतो आपल्या आतमध्ये, एक रेल्वे स्टेशन जवळ असतो, एक मानस चौकात स्क्रीन असतो, एक आणखी ग्राउंडमध्ये स्क्रीन असतो. आमच्या ग्राउंडमध्ये आम्ही जवळजवळ 100 दुकाने लावले आहेत. त्याच्यात सगळ्यांना तुम्हाला एक्झिट पोल तिकडनं आहे. त्याच्यामुळे तिकडनं जाऊन त्यांना भक्तांना काही खरेदी करायची आहे, काही खेळणे करायचा, बाकी काही जास्त बाकी सगळे जवळजवळ 100 स्टॉल लागलेले आहेत. तिथे फक्त हार फुलांचं दुकान नाही तुम्हाला मिळणार, बाकी सर्व तुम्हाला खेळणं बिळणं काय जे नवीन प्रकार तुम्हाला तिथे पाहता येईल आणि खरेदी करता येईल. दर्शनाकरता येणाऱ्या भक्तांना आपण काय आवाहन करणार, काय संदेश देणार, कारण की गर्दी भरपूर राहणार आहे. गर्दी भरपूर राहणार आहे या दृष्टीने आम्ही सगळ्यांची भक्तांना व्यवस्थित दर्शन मिळव याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आम्ही सगळे स्वयंसेवक ठेवलेले आहे, पोलीसवाले ठेवलेले आहे. आम्हाला भक्तांना हीच विनंती आहे की जमेपर्यंत म्हाताऱ्यांना, प्रेग्नंट बाई किंवा आणखी लहान मुलांना आणू नये. येताना लीज लोकांना महिलांनी आपलं किमती गहणे म्हणतात ना आपण, दागिने हे घालून येऊ नये. त्याच्यामुळे बरीचशी कमी होऊन जाईल. त्याचप्रमाणे हार फुल आणू नये. हार फुल किंवा प्रसाद आणला की ते दोन्ही हात त्यांचे बिझी असतात, त्यांना म्हणजे नमस्कार करायला दोन्ही हात त्यांचे मोकळे नसतात. म्हणून आम्ही त्यांना एक विनंती करतो भक्तांना की बा तुम्ही हार फुल न आणता सरळ या, दर्शन घ्या. आजच्या दिवस तुम्ही हा प्रकार करून पहा, तुमचे दर्शनही व्यवस्थित होईल, चोरी होणार नाही, काही होणार नाही आणि व्यवस्थित दर्शन होईल. ठीक है. आकर्षण क्या रहेगा इस वक्त आकर्षण ये रहेगा, हमारे जो हमारा काबारे का जो ये है फूलों का जो बनाया हमने, सजावट बनाया है, वो हमारे पंकज अग्रवाल करके बनाते हैं. उन्होंने मार्बल गेट से लेके तो पूरा हमारे अंदर तक काबारे तक हमने फूल का ये किया. वो एक जैसा हमने 1 तारीख को किया था वैसा ये 17 को है. आप देखने के बाद समझ में आएगा आपको कि भैया कैसा बना. आज हम बता नहीं सकते कि क्या है. कारण न्यूज के लिए सचिन छोड़ापे की रिपोर्ट. डॉक्टर मेघास द होलिस्टिक हीलिंग सेंटर एंड वेट लॉस वाला, जहां दी जाती है मेडिटेशन थेरेपी जैसे पास्ट लाइफ रिग्रेशन, चक्र हीलिंग, सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग, वेट लॉस, थायराइड रिवर्सल, मानसिक बीमारियां जैसे डिप्रेशन, एंजाइटी, शिजोफ्रेनिया से छुटकारा पाए बिना किसी दवाई, बिना कोई इंजेक्शन के, सिर्फ थेरेपी के माध्यम से. इनके ब्रांचेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ जैसे राज्यों में भी है. इनका पता है मानीवाड़ा रोड, बाकरे सेलिब्रेशन के पीछे, अंबिका नगर, नागपुर. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8208006178 और 9404084862 पर.